विनायक राऊतांसह कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल, जादूटोणा केल्याचे सून गिरिजा राऊत यांचे आरोप. भोंदूबाबा फिरोज शेखला 2 दिवसांची पोलीस कोठडी. विनायक राऊत कुटुंबियांकडून सुनियोजित घात, लग्नानंतर 7 वर्ष छळ केला. राजकीय पार्श्वभूमी मिळत तेव्हा तक्रार केली नाही, सून गिरिजा राऊत यांचे आरोप. सून गिरिजा राऊत 3 वर्षांपासून मुलासोबत राहत नाही. 2022च्या प्रकरणाची 2026 मध्ये तक्रार. यात नक्कीच काहीतरी काळबेरं. विनायक राऊतांनी कुटुंबियांवरचे आरोप फेटाळले. नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या कामात सर्वात मोठा भ्रष्टाचार होणार, संजय राऊतांचा दावा. गुजरातच्या ठेकेदारांना कामं दिल्याचा आरोप, तर राऊतांकडून बिनबुडाचे आरोप. गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. नागपुरात महारेलतर्फे निर्मित 9 प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा. मुख्यमंत्री फडणवीसांचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण. 4 रस्ते, उड्डाणपूल, 4 सबवेसह एका भुयारी प्रकल्पाचा समावेश. मोर्शीतली दुर्घटनाग्रस्त इमारतीतून सर्व 9 मृतदेह बाहेर काढले. अखेर 83 तासांनी शोध मोहीम थांबवली. दुर्घटनेतून एकूण 14 कर्मचारी बचावले. पिंपरीतील मोशी कचरा डेपो इमारत दुर्घटनेमुळे बंद. विविध सोसायटी आणि घरांमधनं कचरा संकलन बंद झाल्यामुळे रस्त्यावरती कचऱ्यावरती प्रक्रिया करणारे प्रकल्प वाढवण्याची गरज. संत सोपानदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याचं पंढरपूरकडे प्रस्थान. टाळ मृदुंगाच्या गजरात सासवड नगरी दुमदुमली. वारकऱ्यांची मोठी गर्दी. चीन आणि तैवानला बावी चक्रीवादळाचा मोठा तडाखा. 134 जण जखमी तर 20 लाख लोकांचं स्थलांतर. खबरदारी म्हणून विमानांची 650 उड्डाणं रद्द.